मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. ईश्वरपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न झालंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 9 फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आलंय. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलंय. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे, शामराव पाटील उपस्थित राहिलेत. 1 ऑगस्ट 2026 रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. ईश्वरपूर येथील प्रमुख ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा यासाठी गेल्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांनी या मागणीवर तोडगा काढत पुतळा बसवण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आज आमदार जयंतराव पाटील यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी सध्या पुतळ्याचे मॉडेल तयार होत असून त्यावर आधारित अंतिम काम लवकरच पूर्ण केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना या सोहळ्यादरम्यान संघर्ष योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपुरात म्हणजे ईश्वरपूर वरून ईश्वरपूर या ठिकाणी आज उभा राहण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 1 ऑगस्ट 2026ला या पुतळ्याची उभारणी होईल. सगळ्या संघटना एकत्रित आलेत आणि त्यांनी एक आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या पुतळा उभा करण्याचा निर्णय केलाय. राजाराम बापू बँक या संस्थेची इथं काही अंशी सुशोभीकरणाची जागा होती, त्याऐवजी आता त्या ठिकाणी पुतळा उभा करायचा निर्णय बँकेनेच घेतलेला आहे. मी म्हणते की भरपूर लोक वाटीगावला येतात जात्यात, पण आज आमच्या समाजाला कुठल्याही या गोष्टीनं की आपण बाबा ही काम घेतले आणि ही काम झालं पाहिजे असं कुठल्याही गोष्टीने माझ्या समाजाला प्राधान्य नाही. तर मला अण्णाभाऊंची सून म्हण मला असं वाटतंय की खरोखर वाटेगाव असून नाही इस्लामपूर असून दे, आज अण्णाभाऊंची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीत माझ्या समाजाला कोण टाळाटाळ करेल तर अण्णाभाऊंची सून खरोखर समाजाच्या पाठीशी उभा राहून जसं माझ्या मुलांनी टक्कर मोर्चा काढलाय तसा मी बी एका टाइमला माझा जीव देईन माझ्या समाजासाठी ना अण्णाभाऊसाठी मी जीव देईन. मी अण्णाभाऊंची सून असली तर मी एकटीच वारस नाही, माझा सगळा समाज जे आहे तोच वारस आहे. आज सर्व मातंग समाजाला आणि आम्हाला स्वतः आंदोलन करताना एवढा आनंद झालाय की काय भरपूर आनंद झालाय. कारण इतिहासात असं आंदोलन कधी झालं नव्हतं आणि त्याच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जे आम्ही रक्त सांडलं होतं त्याला आज खरोखर यश आलेलं दिसतंय. आज या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये डॉक्टर लोकशाहीर सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. पण ज्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीच्या नंतर जो काही भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो तो कार्यक्रमात अशा पद्धतीने होतोय की पूर्णपणे जो संघर्षातून लोकशाही सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळा उभा राहतो. पूर्ण असंख्य वाळवा तालुका मातंग समाजाला ह्याचा आनंद होणार आहे
इथून पुढे कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही या पुतळ्यातून आम्ही दाखवून दिला आहे. आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या दिलेल्या शब्दाला आज या ठिकाणी यश आलं आहे आणि सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. एवढंच बोलताना थांबतो. 1 ऑगस्ट 2025 साली झालेल्या आंदोलनाला आज खरोखर यश आले असं मला वाटतंय. अण्णाभाऊ साठेंचा जिल्हा, अण्णाभाऊ साठेंचा तालुका आणि या तालुक्यामध्ये, या तालुक्याची राजधानी म्हणून इस्लामपूर शहर आहे. या इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा होतोय हे आम्हालाच नाही तर बहुजन समाजाला सर्वांनी आनंददायी वातावरण आहे आणि हा पुतळा चांगल्या प्रकारे होणार आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. हे अनावरण आमचे राज्याचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते जो शुभारंभ झालेला आहे, अनावरण त्यांच्या हस्ते होतो आणि तेच करणार होते. त्यामुळे पुतळ्याचं काम राहिलेलं होतं आणि इथून पुढच्या काळामध्ये हा पुतळा उभा राहण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ताकदीने प्रयत्न करणार आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी अनावरणासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. जिओ मराठी, ते धडक ते धडक.